जयति सिंदूरवदनो देव यत्पाद पंकज स्मरणं वासरमणिरिवतमसारासि नाशयति विघ्नानां या कुंदेन्दु तुषार धवला या शुभ्र वस्त्राभृता या विनावरदंड मंडितकरा या श्वेत पद्मासना या ब्रह्माच्युत शंकर प्रवृत्ति विरधवे सदा वंदिता सामं पातु सरस्वती भगवती निशेष जाड्या पहा मूकं करोति वाचालये पंगुलंघयते गिरिं यत्कृपातमः वन्दे परमानंद माधवं नारायणं नमस्कृत्य नर चै नरोत्तमं देवी सरस्वती चैव ततो जय मुदीर्यतं वसुदेवसुतं देवं कंसचाणूरमर्दनं देवकी परमानंदं कृष्णं वन्दे जगद्गुरु गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वर गुरुरेव परब्रह्म तस्मै न श्री गुरुवे नमः मनोजवं मारुतुल्यवेगं जितेन्द्रिय बुद्धिमता वरिष्ठं वातात्मजं वानरयुक्तमुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये श्रोता वक्ता श्री पांडुरंग समर्थ पुंडलिका वरदे विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम प्रभु रामचंद्र भगवान की जय राम भक्त हनुमान जी महाराज की जय शांति प्रब्रह्म एकनाथ महाराज की जय पार्वती पते शिवार महादेव श्री गणेशाय नमः. दूताच्या मुखीचे वचन ऐकोनी रावण क्रोधायमान दात काय कर करून काय आपण बोलिला. प्रभु रामचंद्र भगवान की जय. असो ग्रंथ करते एकनाथ महाराज या पावन पवित्र असलेली ही रामकथा सांगत असताना सांगू लागले. ज्या वेळेस कुबेरानं आपला दूत राजा रावणाकडे पाठविला, नीतीच्या न्यायाच्या धर्माच्या असं ज्यावेळेस त्या दूतानं राजा रावणाला सांगितलं की रावणा तू मार्ग चुकलास आणि तू मार्ग चुकल्यामुळं तुझा मोठा भाऊ असलेला कुबेर त्यानं तुला हे निरोप पाठवला आहे. असं ज्यावेळेस त्या दूताचं वचन राजा रावणानं ऐकलं, आता दुष्टबुद्धीच्या आणि अधर्मानं चालणाऱ्या माणसाला जर सांगितलं किंवा तुझा रस्ता जरा चुकलाय अधर्मानं चालायलास, हे धर्म या धर्माच्या रस्त्यानं चल असं सांगितलं की त्याला क्रोध येतोय. तसा राजा रावणाला क्रोध आला आणि राजा रावण पुन्हा त्या दूताची निर्वेचना करून बोलू लागलेला आहे आणि त्याची सुंदर कथा ग्रंथ करते सांगू लागलेली. क्रोधे करून नयन ओठ चावोनी रावण दूता प्रति कठीण वचनन काय आपण बोलिला. अहो एखादा माणूस जर का एखाद्याला महागारी बोलला, अगर त्याला धर्म नीती सांगितली तर त्या ऐकणाऱ्याला राग येतोय आणि ज्यावेळेस त्याला राग आला, राग राजा रावणानं त्या दूतावर कर 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 दात खाल्ले. त्याला नेत्र वटारून तो बघू लागला. जशा खैराच्या इंगळासारखे त्याचे डोळे लाल जरद झाले आणि लाल जरद झालेला राग राजा रावण त्या दूताला निर्वेचना करून बोलू लागलेला आहे. दूताची म्हणे रावण तू काय बोलिलासी दयाचे वचन दयानिक दूत मिळे झाले पूजन पुसका पाठवून. राजा रावण त्या दूताला करकर दात खाऊन निर्वेचून बोलू लागलाय. ए नालायक असलेल्या दूता हे शट, अरे त्या असणाऱ्या कुबेराला एखादा चांगला माणूस भेटत नव्हता का, शूरवीर भेटत नव्हता का दूत म्हणून पाठवायला, तुझ्यासारख्या नपुसकाला इथं का पाठविलं. असं जे नाही बोलायचं ते बोलून राजा रावण त्या दूताची निर्वेचना करू लागलेला आहे. तो नको सकाळून
तुझा जो काही मालक आहे, ज्यानं तुला इथं पाठविलंय, त्याला दुसरा कोणी माणूस नव्हता का भेटला? तुझ्यासारख्या एका नपुसक्षंड असलेल्या माणसाला दूत म्हणून माझ्याकडे पाठविलंय. अरे तुला आणि तुझ्या मालकाला माझं चांगलं व्हायला लागलेलं देखवणच गेलं ना. मी राजा झालो, बारका भाऊ मी राजा झालो म्हणून मोठ्या भावाच्या पोटात खुपायला लागलो, त्याच्या डोळ्यात चालायला लागलो. त्याच्यामुळं तुम्हाला माझं चांगलं झालेलं देखवाना गेलं. म्हणून तुम्ही माझी निर्वेचना करून तुला इथं पाठविलंय. असा तो राजा रावण आपल्या मोठ्या भावाची निर्वेचना करू लागलेला आहे. ज्येष्ठ बंधू वैश्रवण तया मारी तान लगे क्षण होईल शब्द कुळ दूषण सत्य दान पैदुता. हे दुता, अरे तुझा असलेला तो माझा असलेला मोठा भाऊ कुबेर, त्याला माझं देखवान आहे. त्याच्यासाठी माझी निर्वेचना करण्यासाठी माझ्यावर विनाकारण आळ घेऊन तुला माझ्याकडं पाठविलंय. असा तो राजा रावण त्या दूताला बोलू लागलेला आहे. शिवा सहित सुरारी मी मारीन शना मादारी स्वर्ग तू पाताळा भितरी मी वैर सृष्टी करीन मी. हे दूता ऐक, अरे मी इतका शक्तिवान आहे, मी इतका बलवान आहे. मी तुझ्या मालकासहित माझा भाऊ असलेला कुबेर त्याला सुद्धा मी संपवील, त्याच्याबरोबर युद्ध करून त्याला सुद्धा मारील. अरे त्याचं तर सोड, पण जो देवाधिदेव असलेले महादेव, त्या महादेवाला सुद्धा पराजय करण्या इतकी माझ्याकडं शक्ती या असणाऱ्या त्रिभुवनामध्ये मी शूर आहे, वीर आहे. आणि या त्रिभुवनातल्या सर्व देवांना, ऋषींना, मुनींना मी पराजित करू शकतो. असा मी असलेला राजा रावण आहे दूता. असं गरजून तो राजा रावण आपली वावा त्या दूतासमोर सांगू लागलेला आहे. हे करिता मदक्षण न लागे दूता सत्य जाण तू जमी मारीन रावण राक्षस भीषण करीती तुझे. हे दूता, अरे या त्रिभुवनाचा धुंडाळा घेऊन या त्रिभुवनाला संपविण्यासाठी माझ्याकडं शक्ती, माझ्याकडं युक्ती आणि या त्रिभुवनाला भस्म करण्या इतकी शक्ती एक क्षण लागणार नाही मला. मी या 33 कोटी देवांचा पराजय करू शकतोय. आणि या देवांना पराजित करण्यासाठी सुद्धा मला एक क्षणाची गरज आहे. देवादिदेव महादेवाला सुद्धा मी पराजित करू शकतो, असा इतका मी बलवान आहे. आणि तू येऊन मला न्यायाच्या नीतीच्या गोष्टी सांगायलास. पण दूता, तुझ्यासारख्या षंड माणसाला मारण्यासाठी मला एक क्षण लागणार नाही. मी तुला आता नक्की मारल्याशिवाय राहणार नाही. तू माझ्या दरबारामध्ये येऊन माझ्या सर्व राक्षस जातीची निर्वेचना करू लागलास. मी तुला आता जिवंत सोडणार नाही, असा राजा रावण बोलू लागलेला आहे. आणि ये अष्टो लोकपाळ करीन किंकर मी सकळ हे मद करिता न लगे वेळ कोपे प्रबळ चालिला. आणि असा राजा रावण त्या दूताला निर्वेचना करून बोलू लागलेला आहे. काय बोलायला लागलाय? दूता, अरे मी या त्रिभुवनाला मारण्यासाठी मला क्षण लागणार नाही. आता मी या त्रिभुवनामध्ये जाऊन त्रिभुवनाला पराजित करू शकतो, अशी निर्वेचना करून तो राजा रावण त्या दूताला निर्वेचना करून उलट सुलट बोलू लागलेला आहे. आठवणी दूताचे वचन रावण अत्यंत कोपायमान करी खड्ग घेऊन जानन घाये दूत मारिला. मग त्या राजा रावणाच्या सभेमध्ये कुबेराचा दूत राजा रावणाला नीतीच्या, शास्त्राच्या, नियमाच्या गोष्टी सांगत होता. आणि ते राजा रावणानं ऐकलं. राजा रावणाला राग आला आणि राग दूत आपली निर्वेचना करतोय असं त्याला वाटलं. आणि खरं ऐकलं की कुणाला बी कडू लागत आहे.
मग हे दूत खरं सांगत होता, पण त्या ऐकणाऱ्याला कडू लागलं आणि राजा रावणाला राग आला. राग राग लाल झाला आणि लाल होऊन राजा रावणानं आपल्या कमराची तलवार उपसिली आणि उपसून एक क्षणाचा विलंब न करता त्या असणाऱ्या कुबेराच्या दूताचा राजा रावणानं तिथं शिरछेद केला. त्या राजसभेमध्ये राजा रावणानं त्या दूताला मारले. राक्षस